स्कॉलरशिप परीक्षेच्या गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी अशा 4 विषयांवरती असणाऱ्या या टेस्ट आहेत, घटकनिहाय टेस्ट आपण तो सोडवून देणार आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी टाकलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पक्का पाया प्रकाशन यांच्या असणाऱ्या घटकनिहाय जे टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीज आपण क्रमाक्रमाने आपल्या चॅनलवरती सोडवून घेणार आहे आणि ते असणार आहेत लाईव्ह. दररोज संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:30 या दरम्यान आपल्या चॅनलवरती लाईव्ह सेशन होणार आहेत. जे विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लाईव्ह सेशनसाठी संध्याकाळचा 7चा वेळ तुम्ही काढून ठेवायचा आहे. दररोज तुम्हाला एक टेस्ट सोडवायला घर बसल्या मिळणार आहे. त्यामुळे ते प्रश्न, त्याच्या प्रश्न सोडवण्याच्या पद्धती, ट्रिक्स ह्या त्या टेस्ट मधून तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळणार आहे आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. तर चला लवकरात लवकर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि वेगवेगळ्या आपल्या इतर मित्र मंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर लवकरात लवकर कमेंट करायचे आहे. आवाज कसा येतोय जास्त नाही, फक्त 2 मिनिटं वेळ घेणार आहे आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार आहे शिकवायला. चला पटपट पटपट. इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेला बसणारे सर्व विद्यार्थी ह्या क्लाससाठी जॉईन होऊ शकतायत. घर बसल्या तुम्हाला शिकण्याची सुवर्ण संधी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. जास्त वेळ नाही घ्यायचा, पटपट पटपट जॉईन व्हायचा आहे. चला कमेंट करायचे आणि माझ्यासोबत तुम्ही घर बसल्या काय करायचं, पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चला आता आज आपण पेपर क्रमांक टेस्ट नंबर 1 आपण सोडवून घेतोय. विषय आहे गणित, मराठी माध्यम, उपघटक आहे. पहिलं प्रकरण जे संख्यानान आहे त्या घटकामधला पहिला घटक उपघटक जो आहे तो आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह. ही टेस्ट क्रमांक 1 आज आपण सोडवून घेतोय. आता सोडवायला आपण चालू करणार आहे. सगळ्यांना स्पष्टपणे दिसत असेल तर कमेंट करायचं, लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपापल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या वर्ग मित्र मंडळींपर्यंत शेअर करायचं आहे. चला पटापट जॉईन व्हायचं आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, पर्यायातील कोणती रोमन संख्या एका समोर 1 3 वेळा लिहिल्यास त्यांची बेरीज करता येत नाही? लक्षात घ्या, रोमन संख्या चिन्हांचा नियम काय सांगतो. एक चिन्ह एखाद्या संख्येमध्ये जास्तीत जास्त फक्त 3 वेळा लिहिलं जातं, याच्यावर लिहिलं जात नाही. त्याने सांगितलंय, आता सांगितले कोणती रोमन संख्या एका समोर 1 3 वेळा लिहिल्यास त्याची बेरीज करता येणार नाही. आता काही संख्या पण अशा असतात
की काही चिन्ह एकदाच लिहावं लागतं, ते दोन दोनदा तीन तीनदा लिहून चालत नाही. त्याच्यापैकी एक हा 3 वेळा लिहू शकतो आपण. एक वेळा लिहिल्यानंतर त्याची बेरीज करता येऊ शकते. याचा अर्थ 3 होतो, आय आय आय. त्याच पद्धतीने एक्स 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 लिहिलं तरी ह्याची बेरीज करता येते, 30 होते. सी 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 म्हणजे 100, 3 वेळा लिहिलं तर 300 होते. पण मात्र व्ही हा कधीही तुम्ही 3 वेळा लिहू शकत नाही. नियम सांगतो, व्ही हा एकदाच फक्त लिहिला जातो, 3दा लिहिला जात नाही. त्यांची बेरीज करता येत नाही. पर्याय क्रमांक 3 आहे. दुसरा प्रश्न काय तर एक्स आय व्ही प्लस स्टार बरोबर एक्स एक्स आय व्ही. तर स्टारच्या जागी कोणती रोमन संख्या चिन्ह येईल? तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा काय करा, रोमन संख्या चिन्हाचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात रूपांतर करत असताना पहिल्यांदा ते अंकामध्ये लिहून घ्या, संख्या रूपांतर करा आणि ह्याची किंमत काढा. 10 आणि हे 4 14 अधिक स्टार म्हणजे तुम्हाला काढायचं, स्टार जागा कुठलंही स्टार आहे असं लिहिलं तरी चालतंय. बरोबर ह्याची किंमत किती आहे? 20 आणि 4 24. मग 14 मध्ये किती मिळवल्या? 24 उत्तर येतं. तर 10. मग 10 आता मग एक्स किंमत काय असणार आहे? तर त्या ठिकाणी 10 असणार आहे. 10 ची किंमत असणारा पर्याय क्रमांक आहे 1. या ठिकाणी तुम्हाला मिळून जातोय. किंवा हे 14 इकडे अधिक तिकडे गेले वजा होईल. 24 मधून 14 गेले, 10 राहिले. एक्स बरोबर 10 आलं, 10 म्हणजेच एक्स. कळलं? चला प्रश्न क्रमांक 3. पटापट पटापट जॉईन व्हायचा आहे. आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. मराठी माध्यमाच्या आपल्या मुलांसाठीचा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी घर बसल्या शिकावं असं वाटतंय त्यांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. लक्षात ठेवा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पटापट जॉईन व्हायचं आहे. चला ठीक आहे. पुढचा 3रा प्रश्न काय बघा. रोमन संख्या चिन्हानुसार सीडी भागिले एल गुणिले एक्स एक्स व्ही अधिक सी सी सी. आता या ठिकाणी पहिल्यांदा काम आपलं असेल की या रोमन संख्या चिन्हाचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात रूपांतर करून घ्यायचं आहे. तर सीडी म्हणजे किती? सी म्हणजे 100, डी मध्ये 500. सीडी 500तून 100 गेलं किती आलं? 400 भागिले 50 गुणिले 25 अधिक 300. हे संख्याच्या नंतर रूपांतर करून घेतलं. आता एका बाजूला तुम्ही काय करायचं, सोडवायचं. मी सोडवून दाखवतो तिथं. 400 भागिले 50 गुणिले 25 अधिक 300. मग या ठिकाणी किमती काढायच्या. पहिला भागाकार करा. 50 न 400 ला भागलं, 5 के 5 45, 8 आलं. 8 गुणिले 25 अधिक 300, 25 8 200 आणि त्यानंतर मग अधिक 300 केलं. 200 आणि 300 आली. 500. 500 ला आपण रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हणतो? डी म्हणतो. मग पर्याय क्रमांक ह्या ठिकाणी आला तुम्हाला 1 नंबरचा भेटला. अशा पद्धतीने 3रा प्रश्न सोडवलाय. कमेंट करायचे, तुम्ही ही गणित सोडवायचे आहे. तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती. सोडवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. एकानेही कमेंट केलेलं नाही. कितवीची मुलं आहेत, कुठून जॉईन आहेत, पटापट सांगायचं आहे. चला. आय व एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात? आता आय आणि एक्स एका पुढे एक किती वेळा लिहितात? तर आय हे एका पुढे 3 वेळा लिहिलं जातं. पण आय ही चिन्ह एका पुढे किती वेळा? 3 वेळा. एक्स पण किती वेळा? एक्स 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 ह्याच्यापेक्षा जास्त वेळा लिहिलं जात नाही. म्हणजे उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. एक चिन्ह जास्तीत जास्त एका संख्येमध्ये 3 वेळा लिहिलं जातं आणि आय आणि एक्स ही एका पुढे 3 वेळा लिहिली जातात. पर्याय क्रमांक 4 येतोय. या ठिकाणी आता 5वा प्रश्न काय सांगतोय बघा. आता जास्त वेळ नाही घ्यायचा. दररोज आपल्याला एक टेस्ट सोडवायचे, कमीत कमी 1 तास लागणार आहे. एल एक्स सी डी एम डी सी व्ही एक्स एक्स व्ही या रोमन संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणाऱ्या रोमन संख्येचा वर्ग पर्यायातून निवडायचा आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा ह्या संख्यांचं रोमन संख्या चिन्हाचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात रूपांतर करा. इथे लिहून घ्या क्रमानं. एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10, सीडी म्हणजे 400, त्यानंतर एम म्हणजे 1000, त्यानंतर डीसी म्हणजे 600, व्ही म्हणजे 5 आणि एक्स एक्स व्ही म्हणजे 25. ह्या संख्या लिहिल्या आणि या चढत्या क्रमाने लावल्यानंतर मध्यभागी येणारी संख्या किती आहेत मोजा. 1 2 3 4 5
6 आणि 7 संख्या आहेत. मग 7 संख्येपैकी मध्यभागी संख्या शोधत असताना किती क्रमांकाची, तर 7 मध्ये एक मिळवायचा 8 आणि 8 ची निमपट करायची 4. मग आपल्याला चढत्या क्रमाचा चौथ्या क्रमांकाची संख्या शोधायची आहे. मग पहिल्या क्रमांकाला येणार आहे 5, दुसऱ्या क्रमांकाला येणार 10, तिसरा क्रमांक येणार 25 आणि चौथ्या क्रमांकाला आलेली संख्या आहे 50. 50 ही संख्या मध्यभागी संख्या आली. तर त्याचा काय सांगितलेला आहे, वर्ग करायला सांगितलेला आहे. मग 50चा वर्ग करा. मग 50चा वर्ग 5चा वर्ग करून त्या पुढे 2 शून्य लिहा. 25 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक दुसरा येतोय. चला पुढचा प्रश्न काय बघा, 6वा प्रश्न आहे. VX, XX, IX, CC, MCD या रोमन संख्या उतरत क्रम मांडल्या असता पहिल्या आणि शेवटच्या रोमन संख्या चिन्हांच्या किमतीमधला फरक काढायचा आहे. मग पहिल्यांदा या किमती काढा. किमती काढल्याशिवाय आपल्याला उत्तर शोधता येणार नाही. मग किमती किती आल्या, 5, 10, 3, 29, 200, 1000, 100 आणि 500 या ठिकाणी तुमच्या किमती भेटल्या. आणि या किमती काढून उत्तरता क्रमाने मांडल्यानंतर उत्तरक्रम पहिली आणि शेवटची काय गरज नाही उत्तरचा क्रम काढाय. पहिली उत्तरच्या क्रमांची पहिली संख्या म्हणजे सगळ्यात मोठी संख्या सांगायची, सर्वात मोठी संख्या शोधायची, सर्वात मोठी संख्या. आणि शेवटची संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या शोधायची. मग आता सर्वात मोठी यातली संख्या कुठली आहे, तर 1000. बर ठीक आहे. पुढं सर्वात लहान संख्या यातली किती भेटली आपल्याला, 3 भेटलेले आहे. मग यांच्यातला काय करायचा, फरक किती विचारलेला आहे. मग 7, 9, 9, 997 हा त्याचा फरक असणार आहे. पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी मिळालेला आहे. चला तर ज्याला हवा असेल त्याने पटकन काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, कमेंट मध्ये सांगायचं, उत्तर द्यायची आहे, जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवायची आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सर आवाज कसा काय कमी येतोय, आवाज येतोय जास्त, ओके आवाज येतोय मुलांनो, आवाज येतोय. तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल. ओके तर चला आता झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढत घेत जावा. मी पुसत जाणार आहे कारण मला बाकीचे प्रश्न या ठिकाणी सोडवून द्यायचे असतात. आता आपण त्यासाठी 7वा प्रश्न सोडवूयात. 7वा प्रश्न काय सांगतोय बघा इथं, पर्यायातील चुकीचे विधान कोणतं. चुकीचं विधान शोधायचं आहे. चुकीचं म्हणजे ह्या 4 पर्यायामध्ये काही 3 विधानच बरोबर असणार आहेत, एक विधान चुकीचं असणार आहे, ते शोधायचं आहे. रोमन संख्या लेखनात शून्यासाठी कोणतेही चिन्ह नाही. आता रोमन संख्या चिन्हात शून्यासाठी कोणते चिन्ह आहे, बरोबर आहे. रोमन संख्या चिन्हात शून्याला चिन्हच नाहीये, मग विधान बरोबर आहे. पुन्हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण 9 आहेत. मग एकूण 9 आहेत का, तर 100% 9 आहेत. नाही, 10 चिन्ह आहेत. कारण त्या शून्य आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 1 ते 9 एक अंक आणि 0 येतो, त्यामुळे त्या ठिकाणी 10 संख्या चिन्ह येणार आहेत. त्यानंतर आय आणि व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत त्या संख्येत मिळवतात. बरोबर आहे, करेक्ट आहे. समजा 10 लिहिलं आणि 10 मध्ये पुढे 5 लिहिलं तर याचा अर्थ ते संख्या त्यामध्ये पुढे मिळवली जाते. 10 अधिक 5 15 होते. हेही विधान बरोबर आहे. आणि आय किंवा एक्स यापैकी एका चिन्ह 2 किंवा 3 वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करतात. बरोबर आहे. हे आय लिहिलंय, जे समोर आणखी एकदा 2 वेळा लिहिलं तर यांची बेरीज झाली 3. एक्स तसंच आहे, एक्सच्या पुढे आणखी 2 वेळा एक्स लिहिलं तर यांची बेरीज झाली 30. बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं विधान चुकीचं आहे. चला ठीक आहे. माझी विनंती असं सगळ्या मुलांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. फक्त 5 अख्ख्या महाराष्ट्रात किती विद्यार्थी आहेत आणि फक्त 5 विद्यार्थी जॉईन झालेत. वा छान. काय नाही, सुरुवातीचा दिवस आहे, पहिला दिवस आहे, लोकांना माहिती नाही. आपापल्या शाळेमध्ये सांगा, शेअर. आता ही मात्र माहिती प्रत्येकाने आपापल्या शाळेमध्ये द्या. कारण एक फक्त आपण काय करणार आहे, पेपर सोडवून दररोज घेणार आहे आणि पेपर सोडवायला काय हरकत होती, तेवढा शिकवायला काय अडचण येणार नाही मला आणि तुम्हाला सुद्धा. चला पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न काय बघा, मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या व लहानात लहान 3 अंकी विषम संख्या यांची वजाबाकी केल्यास मिळणारी रोमन संख्या पर्यायातून निवडायची. काय सांगितलं, मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या. आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या पहिल्यांदा संख्या चिन्हात काढा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या 998.
ही झाली मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या. व लहानात लहान 3 अंकी विषम संख्या, लहानात लहान 3 अंकी विषम संख्या 101 आहे. तर यांची वजाबाकी केल्या, वजाबाकी करा किती येते बघा, 7, 9 आणि 8, 897. 897 ला काय असतं तर डी ला 500, सी ला 100, सी ला 100, सी ला म्हणजे झालं 800. 897, 97 ला म्हणलं सी, सॉरी त्या ठिकाणी XC म्हणजे 90 आणि 97 ला व्ही डबल आहे. असा पर्याय कुठे आहे बघा, डी ट्रिपल सी, डी ट्रिपल सी XC, डी ट्रिपल सी XC कुठे आहे, डी ट्रिपल सी XC व्ही डबल आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला मिळतोय. अशा पद्धतीने शिस्तीत गणित सोडवायचं, काय गडबड करायची नाही, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय बघा आता, पुढील संख्या रोमन संख्या चिन्हे यांची चुकी जोडी निवडायची. आता ह्या ठिकाणी किमती काढा, मग यात किमती बरोबर आहेत का बघा, तर ह्या ठिकाणी चुकी जोडी निवडायची आहे. मग CCV म्हणजे 100, 200, 205 येणार आहे. मग ही चुकी जोडी भेटली आपल्याला. अजून पुढे पण शोधू आता. नंतर CD 400, 415, 400 ही चुकी, ही पण चुकी जोड आहे, कारण 45 सांगितले. XLV पाहिजे, ही पण चुकी जोड आहे, 2 झाल्या. नंतर 88, 50, 60, 70, 80, 80, 3, 88 ही बरोबर आहे. नंतर 120 हे पण बरोबर आहे. या 2 चुकीच्या आणि 2 बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 पण चुकीचे, कारण हे सांगितले चुकीची जोडी सांगितल्या, या दोन्ही पण पर्याय चुकीचे झालेले आहेत बघा. यामध्ये CC 200 आणि 205 पाहिजे होते, 225 दिलेला आहे आणि दुसरा पर्याय क्रमांक या ठिकाणी चुकीचा आहे. दिसत नसेल सांगा, नसेल तर तुम्ही मोबाईल मध्ये तुमच्याकडे जर असेल तर आडवा करा आणि झूम करा. झूम करून तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला स्पष्टपणे पाहता येईल. तुमचा मोबाईल आडवा करा, आडव्यामध्ये त्या ठिकाणी आडवा करून तुम्ही झूम पण करून पाहू शकता, तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. जरा काय होतं, मी मध्ये आलो तर काय होतं, जरा थोडस पुसट होतं, मला माहिती आहे, कारण आपल्याकडे काय कॅमेरा वगैरे नाही, मोबाईलवरती लाईव्ह व्हिडिओ चालू असतो, त्याच्यामुळे जरा थोडासा काय होतो, प्रॉब्लेम निर्माण होत असतो. जे विद्यार्थी ऑनलाईन जॉईन आहेत त्यांना प्रश्न दिसत असेल तर त्यांनी काय करायचं, सोडवण्याचा प्रयत्न करायचा, लक्षात घ्या, आणि उत्तर कमेंट मध्ये टाकायचं आहे. XXX आता हे ठिकाणी पदावली दिलेली आहे, कंसातील क्रिया पदावलीमध्ये प्रथम सोडवतो आपण. XXX यांची काय करायची बेरीज आहे, x अधिक x अधिक x आणि गुणिले 50 आहे. मग यांची किंमती 10, 20, 30 आली आणि 30 गुणिले किती आहे 50 आहे. मग 50 अंशा गुणाकार फक्त करा, 3 5 15 करा आणि 2 शून्य वरती टाका, 1500 उत्तर आलं. 1500 म्हणजे किती असतं तर 1000 ला M असतं, 500 ला D, MD डॉक्टर. पर्याय क्रमांक दुसरे हे त्याचं उत्तर येते. चला ठीक आहे, पुढे आता एकूण 25 प्रश्न आपण दररोज प्रत्येक प्रश्नपत्रिकेत सोडवून देणार आहे बाळांनो. त्यामुळे याची संधी प्रत्येकाने आपल्याला काय करायचं, घ्यायची आहे, आपल्या मित्रमंडळींना शेअर करायचं आहे पटापट. चला अजून अर्धा तास आपला वर्ग चालणार आहे आणि ज्यांना बाबा हेच अभ्यास सगळं डिटेलमध्ये माहिती पाहिजे त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या ऑनलाईन क्लास, नवोदयचा ऑनलाईन क्लास आहे, नवोदयचा, त्याला तुम्ही काय करा, ऑनलाईन घर बसल्या जॉईन होऊ शकता. ज्याला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी 7972684721 या नंबरला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर क्लास जॉईन करून घ्यायचा आहे. चला ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. पुढचा प्रश्न बघा, एका मंगल कार्यालयामध्ये XLIX आता दिसत नसेल तुम्हाला स्पष्ट इथं लिहितोय, तर XLIX पासून XCV III पर्यंत बैठक क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती आसने आहेत विचारलेलं आहे. आसन बसणाऱ्या लोकांची संख्या, त्या ज्या खुर्च्या आहेत त्या किती आहेत विचारल्या आहेत. मग पासून म्हटलेला आहे का, तर यस पासून म्हटलेला आहे. पासून म्हटलं की तो क्रमांक पहिल्यांदा यांचा आंतरराष्ट्रीय संख्येचे रूपांतर करा. इथे या ठिकाणी XLIX ची किंमत 40 आणि 9 49 आहे. 49 पासून ते XC म्हणजे 90 आणि 95 3 98 पर्यंत संख्या आहे. तर एकूण किती आसनं आहेत विचारलेले आहेत. यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. पहिल्यांदा
18तून 9 गेलं 9 राहिलं, 8तून 4 गेलं 4, 49 आलं. पण 49 ही यांच्या दरम्यानचे असतो, दरम्यान म्हणजे 89 म्हणजे 50 पासूनच्या क्रमांक असणार. 49चा क्रमांक अजून धरलेला नाही, त्यामध्ये एक अंक मिळवायचा. उत्तर येणार आहे 50. त्या असणाऱ्या खुर्च्यांची आसनं जी आहेत ती 50 असणार आहेत. 50 ला असणारा रोमन संख्या चिन्ह आहे L, पर्याय क्रमांक 4. जर शिकवलेलं समजत असेल, माहिती होत असेल, चांगलं वेगवेगळं काय आणखी शिकायला भेटत असेल तर एकदा लाईक कमेंट करा. आणि जास्तीत जास्त अजून मुलं काय शेअर करत नाहीत बरं का, लक्षात घ्या पटकन. अरे आपल्या शाळेत शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत. ताशी घड्याळाप्रमाणे सायंकाळचे 11 वाजले आहेत, तर ही वेळ 24 ताशी घड्याळ किती दर्शवते? सॉरी, आता 12वा प्रश्न राहिला वाटतं माझा. रोमन संख्या चिन्हानुसार सोडवा. पदावली नियमानुसार सोडवायचं आहे. काय सांगितलं का? सी गुणिले एक्स भागिले सी यांची काय करा, किमती काढा बघा. सी म्हणजे 100, पुन्हा गुणिले 10 भागिले पुन्हा 100. मग आता काय करणार? मग 100 ला 10 गुणलं तर किती येणार आहे? 1000 येणार. आणि 1000 ला पुन्हा 100 न भागलं तरी उत्तर किती येणार? 10 येणार आहे. 10 म्हणजे एक्स, पर्याय क्रमांक 3. चला ठीक आहे. कुठून मुलं जॉईन आहेत त्यांनी सांगा. कुठून जॉईन आहात, कुठल्या जिल्ह्यातून जॉईन आहात सांगायचं आहे. चला. 12 ताशी घड्याळाप्रमाणे सायंकाळचे 11 वाजले आहेत, तर ही वेळ 24 ताशी घड्याळात किती दर्शवते? आता 12 ताशी घड्याळामध्ये 11, सायंकाळचे 11 वाजले, दुपार मध्यान्होत्तरचा काळ आहे. रात्रीचे 11 वाजले, सायंकाळचे म्हणजे रात्रीचे 11 वाजले, तर मग 11 दुपारनंतर जर 11 वाजता असतील तर ते 12 मध्ये मिळवलं जातं. म्हणजे 12 मध्ये 11 मिळवा येणार आहेत 23. आणि 23 ही संख्या रोमन संज्ञामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये XXIII हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. चला, कसा वाटतोय क्लास? शिकवली कशी वाटते? शिकवलेलं समजते का? दिसते का व्यवस्थित? सांगायचं आहे. जरा थोडस अस्पष्ट दिसू शकतं. ज्या वेळी मी कॅमेऱ्याच्या समोर येईल त्यावेळी तुम्हाला पाठीमागची स्क्रीन ब्लर झालेली दिसेल. ज्यावेळी मी पाठीमागे किंवा बाजूला येईल तेव्हा ती स्पष्ट दिसेल. कारण कॅमेरा माझ्या फेसला मॅच करतो, क्लिक करतो आणि फोकस करतो, त्यामुळे पाठीमागची स्क्रीन ब्लर होते. त्यामुळे बाजूला सरल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित स्क्रीन दिसू लागेल. चला ठीक आहे. पुढचा काय बघा प्रश्न, 14वा प्रश्न या ठिकाणी आहे. C-XX गुणिले D भागिले L दोन्ही कंस आहेत. दोन्ही कंस वेगवेगळे सोडवायचे आहे, नंतर गुणाकार करायचा आहे. कंसातील या ठिकाणी किमती आहेत बघा. या ठिकाणी C म्हणजे 100 वजा 20 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 500 भागिले 50. दोन्ही कंस एका वेळी अटेम्प्ट सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. कंस वेगवेगळे सोडवून नंतर गुणाकार करायचा आहे. 100 मधनं 20 गेलं, 80 आलं, गुणिले 50 न 500 ला भागलं, किती येणार आहे? 10 येणार आहे. त्या ठिकाणी 10 घेतलं आणि 80 न 10 ला गुणलं, किती आलं? 800. मग 800चा असणार रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये. 800 बरोबर DCCC. ओके, चला ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील संख्या व रोमन संख्या चिन्ह यांची चुकीची जोडी निवडायची आहे. मग चुकीची जोडी काय करणार आहे? या ठिकाणी 109 आहे का? म्हणजे संख्या चिन्ह, रोमन संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांच्या जोड्या बरोबर कुठल्या कुठल्या आहेत बघा. C 100 आणि 9 109 ही बरोबर आहे. 40 आता ह्यात 45 दिसते, 50 65 दिसतात, 50 10 60 आणि 5 65 ही चुकीची जोडी, पर्याय क्रमांक 2. पुढच्या जोड्या चेक करा. 210 बरोबर आहे, इथं नका टिक करू, ही बरोबर आहे. आणि 93 XCIII ही बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी मिळून गेला. तुम्हाला कमीत कमी 1000, मी तुम्हाला माहिती, जर तुम्हाला ह्या रोमन संख्या चिन्हाची डिटेल माहिती आणि व्यवस्थित पाहिजे असेल, सगळं स्पष्टीकरणासहित तुम्हाला शिकवणे हवे असेल, मी फक्त या ठिकाणी टेस्ट सोडवून देणार आहे. तुम्हाला हवा असेल तर आपला चॅनल जॉईन करायचा, त्या ठिकाणी सगळं सविस्तर माहिती तुम्हाला शिकायला मिळेल. लक्षात घ्या. 2 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, फक्त 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99 येणार आहे. आणि त्यानंतर सांगितलं 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजे किती? 97. यांची बेरीज किती? बेरीज करा. 9 7 16, 9 9 18 1 19, 196. आणि 196 ही रोमन संख्या चिन्हामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता C म्हणजे 100, पुन्हा 90 XC
आणि व्ही आय बघा 100 नंतर XC 90 100 90 190 आणि व्ही आय पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 मिळालेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा आता. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न आहे. एका मंगल कार्यालयामध्ये XI पासून XCV III पर्यंत बैठक क्रमांकाच्या खुर्च्या लावलेल्या आहेत. तर त्या सर्व खुर्च्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत विचारलेला आहे. मग सारखाच प्रश्न आहे बघा. काय करणार आता. एका मंगल कार्यालयामध्ये तिथे किमती काढा यांच्या किती आहेत. 20 आणि 21 क्रमांक आहे. आणि या ठिकाणी XC म्हणजे 90 90 आणि 5 95 3 98 पर्यंत खुर्च्या आहेत. तर एकूण किती खुर्च्या आहेत. मग पहिल्यांदा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. किती येणार आहे 77. 77 मध्ये 1 मिळवायचा आहे कारण पासून म्हटलेलं आहे त्यामुळे 1 मिळवला पाहिजे. किती येणार आहे 78 खुर्च्या आहेत. 78 या ठिकाणी पर्याय क्रमांक कुठे आहे बघा. 50 आणि 20 70 आणि 5 75 आणि 3 78 पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मिळून गेला तुम्हाला. चला 18वा प्रश्न काय बघा. रोमन संख्या चिन्हानुसार सोडवा. पदावली नियम वापरायचा. रोमन संख्या चिन्हाचं काय करायचं. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात रूपांतर करून घ्यायचं. मी या ठिकाणी लिहितोय. यम ची किंमत आहे 1000 1000 वजा 500 अधिक 50 भागिले 5 गुणिले 10. मग या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे किमती काढायच्या आहेत. मग आता किमती काढायचं दोन्ही कंस मग काय करायचं वेगवेगळं सोडवायचं आहे. वेगवेगळं सोडवत असताना पहिल्यांदा किमती काढा. 1000 मध्ये 500 गेलं 500 राहिलं अधिक आता या ठिकाणी 50 भागिले 5 आहे. पहिल्यांदा भागाकार करा. 5 न 50 ने 5 ला भागलं किती आलं 10 10 गुणिले 10 10 10 100 ही जी किमती आल्या आणि 500 मध्ये 100 मिळवलं किती आलं 600. 600चा पर्याय क्रमांक या ठिकाणी कुठं आहे 2 आहे. चला 18वा प्रश्न झाला. 19वा प्रश्न या ठिकाणी आता मी सोडवून देतोय. थोडेच प्रश्न राहिलेत बघा. आता दररोज एक टेस्ट सोडवायचे आहे. दररोज पर्यायातील सर्वात मोठी रोमन संख्या कोणती. पर्यायातली सर्वात मोठी रोमन संख्या किमती काढा. यम च 1000 आहे. पुन्हा सीसी च 200 आहे. सीएम च 900 आहे आणि एमडी 1500 आहे. पर्याय क्रमांक 4 रोमन संख्या चिन्ह कोणती आली पर्याय क्रमांक 4. यम ची किंमत 1000 आहे. डी ची 500 आहे आणि जेव्हा उजवीकडे संख्या लिहिली जाते तेव्हा तिचा अर्थ बेरीज असते. मग 1000 मध्ये 500 मिळवलं 1500 पर्याय क्रमांक 4 भेटला. 20वा प्रश्न काय बघा आता. पर्यायातील रोमन संख्यांचा चढता क्रम लावल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान रोमन संख्यांचा गुणाकार किती. तर रोमन संख्येत चढता क्रम लावलाय सर्वात मोठ्या व सर्वात लहान रोमन संख्यांचा गुणाकार विचारलेला आहे. मग आता यांचा गुणाकार आता सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या रोमन संख्या चिन्हाचा चढता क्रम लावल्यानंतर सर्वात लहान रोमन संख्या चिन्ह 1. आता कुणाच द्यायचंय पर्यायातील रोमन संख्यांचा. पर्यायच आहेत. पर्यायातील रोमन संख्या कुणा कुठून आहेत. इथं किती आहे 100 आहे. इथं 1 आहे. इथं 5 आहे आणि इथं 10. आता ह्यांचा काय केला चढता क्रम लावला. सर्वात लहान संख्या 1 आली आणि सर्वात मोठी रोमन संख्या चिन्ह आलं 100 आणि यांचा गुण 100 एके 100 मग गुणाकार 100 पर्याय क्रमांक 1च येणार आहे. पर्यायातील संख्या घेऊन त्यांचा चढता क्रम लावल्यावर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार 100च येणार आहे. त्यानंतर 21वा प्रश्न काय बघा आता. इथे या ठिकाणी पदावली सोडवायची. सी म्हणजे 100 अधिक यल म्हणजे 50/10 आहे. मग या ठिकाणी 0 ला 0 कट करून टाका. 100 अधिक 5 किती आलं 105 आणि 105 ही रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी कुठे आहे बघा सी व्ही. सी म्हणजे 100 आणि व्ही मध्ये 5 105 या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालं. 22वा प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहे तो पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय स्क्रीन मध्ये जरा मोठी करायची. स्क्रीन आडवी करून झूम करायचे. झूम मध्ये त्या ठिकाणी काय करायचंय तुम्ही ते उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा कमेंट मध्ये टाकायचं. लक्षात घ्या बाळांनो. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत. आंतरराष्ट्रीय एकूण चिन्ह किती आहेत 10 आहेत. मग असे सांगितलं तुम्हाला 10 आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी मिळतोय तुम्हाला. कारण शून्यापासून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 1 ते 9 पर्यंत नैसर्गिक संख्या चिन्ह आणि 0 पण हात धरला जातो. एकूण 10 पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3 येतोय. पर्यायातील चुकीच्या पद्धतीने लिहिलेली रोमन संख्या कोणती विचारलेली आहे. मग या ठिकाणी कधी असं लिहिलं जात नाही. पर्याय क्रमांक चुकीच्या पद्धतीने पर्याय क्रमांक काय आहे चुकीच्या पद्धतीने लिहिलेली सगळ्यात चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. बरोबर पाहिजे होतं ह्या ठिकाणी. कारण पर्यायातील चुकीच्या पद्धतीने
आयसी कधी नसतं, 99 संख्या आयसी नाही येत, तर किती येतो XCIX 99चे उत्तर असतं. XC मध्ये 90 आणि ही 99 असतं. या ठिकाणी आयसी लिहिले मग ही पण चुकीची आहे, पुन्हा ही पण IIC पण चुकीची आहे आणि IM पण चुकीची आहे. मग कारण 999 लिहितात कसं, तर CM म्हणजे 900 आणि त्यानंतर XCIX ही अशी 999 संख्या लिहिली जाते, पण या ठिकाणी चुकीचे लिहिले. बरोबर पाहिजे, चुकीच्या पद्धतीने लिहिली नाही तर बरोबर पद्धतीने पाहिजे शब्द, बरोबर पद्धतीने लिहिलेली संख्या कोणते आहे, मग ते पर्याय क्रमांक 3 येतोय, कारण बाकी सगळ्यात चुकीचे आहेत. या ठिकाणी बरोबर हा शब्द प्रयोग पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे कोणता प्रश्न बरोबर कोणता प्रश्न चुकीचा, कळलं. चला ठीक आहे, पुढचा आता या ठिकाणी 24वा प्रश्न आहे. XCMVIL या रोमन संख्या चिन्ह चढता क्रम लावल्यास अचूक पर्याय कोणता. आता चढता पहिल्यांदा किमती काढून घ्यायच्या. एक्स चला 2 प्रश्न राहिलेत फक्त. XCMVIL याची किमती काढा. X म्हणजे 10, C म्हणजे 100, M म्हणजे 1000, V म्हणजे 5, I म्हणजे 1 आणि L म्हणजे 50. या चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर पहिल्यांदा कुठली येणार आहे, 1 येणार आहे. मग I असणारा पर्याय कुठं कुठं, ह्यात पहिला 1 तर गेला, 2 गेला, तिसरा आणि चौथा पर्याय क्रमांक आहे. I नंतर पुढची संख्या येणार आहे 5 V, मग ह्यात पण आहे. नंतर तिसरी संख्या येणार आहे 10 X, दोन्ही पर्यायामध्ये आहे. त्यानंतर येणार आहे 50 L, पर्याय क्रमांक चौथा भेटतोय, तिसरा पर्याय क्रमांक गेला. कारण तेच पर्याय असल्यामुळे काय करा, एक एक पर्याय पडताळून घ्यायचा आणि त्या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला पुढे काय म्हणलंय बघा आता. 12,12,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेला योग्य पर्याय निवडा. आता 12,12,000 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेला पर्याय आता या ठिकाणी आपण बघायचं आहे. मग 12,12,000 म्हणल्यानंतर 3-3चं घर काय करायचं, हे करून यायचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आपल्याला इंग्लिश मध्ये पाहिजे. मग 12,00,000 आपण पहिल्यांदा लिहितो मी, 12,00,000. मग मधले हजाराचं घर दिलेलंच नाही, शतकाचं पण नाही आणि शेवटची 2 घरं असणार आहेत. मग 12,00,000 अशी पर्याय जर उत्तर शोधलं तर या ठिकाणी मला चौथा पर्याय क्रमांक सापडतोय. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सांगितले, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी भेटतोय मला, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं 25च्या 25 प्रश्न आपले काय केलेले आहेत, सोडवून झालेले आहेत. जर तुम्हाला ही टेस्ट दिलेली सोडवून जर समजले असेल तर सगळ्यांनी काय करायचं आहे, कमेंट मध्ये सांगायचं. आणि दररोज तुम्हाला जर हे हवा असेल तर दररोज संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान आपली लाईव्ह, टाइम जरा इकडे तिकडे होऊ शकतं, पण 7 ते 7:30च्या दरम्यान दररोज लाईव्ह सेशन असणार आहे. दररोज आता आज लवकर झाला पेपर, दररोज घटका वाईज पेपरची वेळ कमी जास्त होऊ शकते. कमीत कमी 1 तास आपल्यासाठी रिझर्व करून ठेवा आणि संध्याकाळी दररोज हा व्हिडिओ म्हणजे लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पडणार आहे. जरी एखाद्या मुलांना बघता आला नाही तर तुम्हाला नंतर काय होईल, 1-2 तासानंतर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. चला कसं वाटतंय तुम्ही सांगा, शिकवणी समजतंय का? कारण जरा थोडासा मोबाईल वरती असल्यामुळे आवाज कमी जास्त, स्क्रीन ब्लर वगैरे होत असते. आणि तुमच्यासाठी बाळांनो हे चाललेलं आहे, फक्त तुमच्यासाठी चाललेलं आहे. आणि सामान्य कुटुंबातील, तळागाळातील गोरगरीब आणि ग्रामीण कुटुंबातील असणाऱ्या मुलांपर्यंत आपण शिक्षण पोहोचण्यासाठी हा 8 तास आहे. मला ह्यातून काही फायदा नाही, फक्त तुमच्यासाठी आपण काय करतोय, ही संधी उपलब्ध करून देतोय घर बसल्या शिकायची. तर चला कसं वाटतं कमेंट मध्ये एकदा शेवट सांगा आणि थांबूयात. मग उद्या नवीन व्हिडिओ, दुसरे टेस्ट. दररोज मराठी म्हणजे मराठीची पहिली असणार, गणितची असणार आहे, त्यानंतर तुमची बुद्धिमत्ता असणार आहे, इंग्लिश असणार आहे. 4ही विषयांची टेस्ट वारंवार तुम्हाला टप्प्याटप्प्याने आपण काय करणार आहे, घेऊन येणार आहे. त्यामुळं अजून चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. आणि दररोज संध्याकाळी 7 ते 8 1 तास तुम्ही काय करायचं, आपल्यासाठी वेळ काढून ठेवायचं. शिकवलं जाणार, शिकवायचं असेल, हवा असेल, चॅनल सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ क्रमांक आहे 7972684721. माझं नाव योगेश जाधव. या नंबरवर संपर्क करायचा आणि आपला नवोदयचा क्लास जॉईन करून घ्यायचा आहे. दररोज अशाच पद्धतीने लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला
दिसणार आहेत, पाहता येणार आहेत आणि समजून घेता येणार आहेत. चला ओके, चला तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगायचा. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड नाईट, जय हिंद, जय महाराज, जय शिवराय.